सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर एसटीच्या अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी वर्ष 21 या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला। या प्रकरणी एसटी चालक नितीन श्रीरंग शिंदे राहणार खंडोबाची वाडी पोस्ट गोवे तालुका सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी सोनाली राजकुमार कुलकर्णी वर्ष 26 राहणार कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागे संगीता गायकवाड यांच्या घरी भाड्याने भारतनगर कोल्हापूर रोड सांगली यांची बहीण मयत शर्वरी कुलकर्णी या सांगलीतील एका महाविद्यालयात BCAचे शिक्षण घेत होत्या। गुरुवारी 26 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे सांगली स्टँड ते सिव्हिल चौक रोडने महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या समोर पावणे 11 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी आणि त्याच्या ताब्यातील मुंबई जमखंडी जाणारी एसटी बस भरधाव वेगात चालून मयत शर्वरी कुलकर्णी यांना ओव्हरटेक करत असताना शर्वरी कुलकर्णी यांच्या गाडीस डॅश देऊन अपघात केला। यामध्ये मागील चाकाखाली सापडून शर्वरी कुलकर्णीचा जागीच मृत्यू झाला। सांगली शहर पोलिसांनी शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एसटी बस चालकाविरोधात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेतलीत तर पोलीस पुढील तपास करत आहेत।